आज आम्ही छिपानेर वरून निघालो. दादा धुनी म्हणून मंदिर होतं तिथं. छिपानेर या ठिकाणी निघालो. टिगाली या गावामध्ये आम्हाला भोजन प्रसादी होती. आणि आता आम्हाला इथून 4 किलोमीटर आहे नीलकंठ. तर आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो आहे झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली बसलेलो आहे. नर्मदे हर. एकदा आम्ही चालायला लागल्यानंतर आम्हाला मग काय वाटत नाही. मग एकदा बसलो ना मग परत कंटाळ येतो. पण ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळं ऊन खूप लागायला लागलं म्हणून बसलो. पण आता बहुतेक मला वाटते 4 वाजत आले असतील. तर अजून 4 किलोमीटर आहे, म्हणजे आम्हाला बरोबर 6 तर वाजतात पोचायला. तर थोड्या वेळ बसलोय आम्ही. बाकीचे सगळे आता गेलेले आहेत बघा. असतील पाठीमागं आणखीन कोणीतरी, पण एवढं काही दिसत नाही आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी रात्री मुक्कामाला होतो त्या ठिकाणी दादा धुनी म्हणून प्रसिद्ध होते. तिथं होम असतो नेहमी, रोजचाच होम असतो. आणि त्यांची धुनी म्हणजे ते इबीत असतं लावायचं. इबीत म्हणण्यापेक्षा काय म्हणतात त्याला, धूप. ते धुनी असते, धुनी म्हणतात त्याला. ते धुनी म्हणजे आपण जसं अंगारा लावतो ना तसं राखेचा, तसं तिथे एक प्रकारची धुनी असती. तर तिथे पण ऋषीमुनी खूप तपश्चर्या केलेली होती. त्याच्यामुळं तिथं त्यांना दादा धुनीवाले असे म्हणत होते. त्याच्यामुळं तिथं दादा धुनीवाले मंदिर होतं. आणि प्रत्येक मंदिरामध्ये महादेवाचं तर मंदिर असतं, हनुमानाचं असतं, राधाकृष्णाचं मंदिर असतं. तर परिक्रमेला आज 70 दिवस पूर्ण झालेले आहेत. 70 दिवसामध्ये बराच वेळा वाटलं होतं आम्हाला की कंटाळाला, थंडी खूप आहे, तब्येत बिघडली, घरी जावं. पण आता काय वाटत नाही. आता परिक्रमा पूर्ण करूनच घरी जावं असं वाटते. त्यामुळे आता बाकीचे दिवस राहिलेले छान चाललेले आहेत. आणि आता सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे. सर्दी येते जाती, खोकला येतो जातो, काय वाटत नाही. तर पूर्ण आम्ही बसलेलो रस्त्यामध्ये तर सगळीकडे असं गहू लावलेलं आहे बघा. सुंदर असं हिरवंगार गहू झालेला आहे. आणि त्याला पाणी देतात असं बघा, किती छान वाटायला लागले. असं झाडाखाल्यानंतर आम्ही जेव्हा इथं विश्रांतीसाठी बसलेलो आहे, तर आम्हाला इतकी गाढ झोप लागते. इथं झाडाखाली बसले, खूप छान झोप लागते खरंच झाडाखाली. पण थोडीच विश्रांती घ्यावी लागते आणि परत पुढच्या मार्गाला निघावं लागते. नर्मदे हर. तर संध्याकाळी आमचं नीलकंठ येथे विश्रांती आहे. नर्मदा मैया आणि सूर्योदय. सूर्य मावळतोय, किती सुंदर दिसतोय बघा. सूर्य मावळत आहे आणि सूर्याची किरणे एकदम सुंदर पडलेले आहेत. नर्मदा मैया खूप 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 सुंदर. कुठे आहे नीलकंठ? खाली कसं पाय पडून आला का? नीलकंठ येथे आम्ही पोचलोय आणि नीलकंठमध्ये नर्मदा मैया बघा.
सवेरे नहाओगे? नहाए हैं। अच्छा, हमने भी सवेरे नहा, हम नहीं नहा बस।